नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण लग्नाच्या पंक्तीतील आचारी स्टाईल चवळी बटाटा भाजी घरच्या घरी कशी बनवायची हे पाहणार आहोत। आचारी एक विशिष्ट प्रकारचे वाटण तयार करून भाजी बनवतात। तशाच प्रकारे वाटण आपण इथे बनवून ही भाजी बनवणार आहोत। तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आचारी स्टाईल चवळी बटाटा भाजी बनवण्यासाठी प्रथम आपण एक वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे। त्यामध्ये 1 चमचा धणे, अर्धा चमचा जिरे व 1 चमचा खसखस आपल्याला गॅस मंद करून व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। त्याचा खमंग वास आला पाहिजे इतपत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे। अशा प्रकारे खडे मसाले व्यवस्थित परतून घेतल्यामुळे त्यांची खमंग अशी चव भाजीत उतरते। आता साधारणतः हे मसाले 1 मिनिटभर व्यवस्थित भाजून घेतल्यावर ते आता आपण एका ताटात काढून थंड करण्यास ठेवूया। त्यानंतर पुन्हा त्याच कढईत एक जाडसर चिरलेला कांदा घालायचा आहे। त्याबरोबरच अर्धा इंच आले व 4-5 लसूण पाकळ्या ही घालायच्या आहेत आणि त्यानंतर 1 चमचा त्यामध्ये तेल घालून अगदी कांदा बदामीसर होईस्तोवर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। साधारणतः 2 ते 3 मिनिटांनंतर आपण पाहू शकता कांदा बदामीसर झाला आहे। या स्टेजमध्ये त्यामध्ये पाववाटी सुके खोबऱ्याचे काप घालायचे आहे आणि व्यवस्थित गॅस मंद करून भाजून घ्यायचे आहेत। आता खोबरे कांद्यात घातल्यावर अगदी मंद गॅस करून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। साधारणतः 1 मिनिटानंतर आपण पाहू शकता खोबरेही व्यवस्थित भाजून झाले आहे। आता ह्या स्टेजमध्ये एक टोमॅटो बारीक चिरलेला आपण ह्यामध्ये घालणार आहोत आणि टोमॅटो मऊ होईस्तोवर व्यवस्थित परतून घेणार आहोत। साधारणतः 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता कांदा खोबऱ्याचे परफेक्ट वाटण तयार झाले आहे। आता गॅस बंद करून हे वाटण एका ताटात काढून घेऊया आणि थंड करून नंतर आपण ह्याची बारीकसर पेस्ट तयार करून घेणार आहोत। आता एका मिक्सरच्या भांड्यात भाजलेले मसाले घालायचे आहेत। प्रथम मसाले सुकेच वाटून घ्यायचे आहेत। आपण पाहू शकता मसाल्याची भरड तयार झाली आहे। आता त्यात कांदा खोबऱ्याचे जे आपण वाटण तयार करून घेतले होते ते आता प्रथम आपण पाणी न घालता वाटून घेऊया। आपण पाहू शकता अगदी मसाल्याची भरड तयार झाली आहे। आता ह्यामध्ये आपल्याला साधारणतः पाववाटी पाणी घालून अगदी स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। अशा प्रकारे अगदी बारीकसर पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। आपल्याला इतपतच बारीकसर पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता ती आपण बाजूला ठेवूया। आता भाजी बनवण्यासाठी मी एक कुकर गॅसवर गरम करत ठेवला आहे। त्यामध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे तेलही घातले आहे। तेल गरम झाल्यावर लगेचच 1 चमचा जिरे घालायचे आहे। जिरे थोडेसे तडतडल्यावर त्यामध्ये पाव चमचा हिंग घालून फोडणी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये जे आपण वाटून घेतले होते ते आता आपण घालणार आहोत आणि साधारणतः 1 ते 2 मिनिटे अगदी व्यवस्थित परतून घेणार आहोत। त्यामुळे टोमॅटोचा जो कच्चेपणा राहिला असेल तोही निघून जाईल। आता मिक्सरचे भांडे आपण बाजूला ठेवून त्यामध्ये थोडेसे पाणी घालून नंतर आपण ते भाजीत वापरणार आहोत। आता हे वाटण अगदी साधारणतः 1 ते 2 मिनिटे मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतून घेऊया। साधारणतः 1 ते 2 मिनिटे वाटण व्यवस्थित फोडणीत परतून घेतल्यावर त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे। आता हळद घातल्यानंतर त्यामध्ये घरगुती लाल तिखटही आपण घालणार आहोत। ते साधारणतः अर्धा चमचा आपण ह्यामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। आपण खडे मसाले या वाटणात घातले आहेत त्यामुळे बाकीचे गरम मसाले यामध्ये घालायची गरज नसते। साधारणतः 1 ते 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता पावडर मसाले पूर्णपणे ग्रेव्हीत एकजीव झाले आहे। आता आपण ह्या स्टेजमध्ये जी रात्रभर भिजत ठेवलेली जाड चवळी होती ती आपण साधारणतः 1 वाटी घेतली आहे। ती आता ह्यामध्ये घालणार आहोत आणि 1 बटाटाही आपण ह्यामध्ये घालणार आहोत आणि
व्यवस्थित या मसाल्यात एकजीव करून घेणार आहोत। आता चवळी मसाल्यात घातल्यावर साधारणतः 1 ते 2 मिनटे अगदी व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। त्यामुळे मसाला पूर्णपणे चवळीला कोट होईल। आता मसाला पूर्णपणे चवळीला लागला आहे। आता ह्या स्टेजमध्ये आपण त्यामध्ये 1 चमचा म्हणजे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचे आहे। तुम्ही चवळीच्या क्वांटिटीनुसार मीठ त्यामध्ये घालू शकता। आता मीठ घातल्यावर परत साधारणतः 1 मिनिटभर चवळी पूर्णपणे एकजीव करून घ्यायची आहे, म्हणजे मीठ एकसारखे भाजीला व्यवस्थित लागेल। साधारणतः 1 ते 2 मिनटे व्यवस्थित परतून घेतल्यावर त्यामध्ये जे आपण वाटण एका मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतले होते त्यामध्ये साधारणतः अर्धा ग्लास पाणी घालून ते अगदी व्यवस्थित मिक्स करून ते पाणी आपण ह्यामध्ये घालणार आहोत। मी इथे गरम पाणी घेतले आहे, तुम्ही थंडही पाणी वापरू शकता। आता पाणी घातल्यावर व्यवस्थित एकजीव करून साधारणतः 1 मिनिटभर एक उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतरच आपण कुकरचे झाकण लावून साधारणतः 2 शिट्या ह्या भाजीच्या करून घेणार आहोत। साधारणतः 1 मिनिटानंतर आपण पाहू शकता भाजीला उकळी आली आहे। आता ह्या स्टेजमध्ये आपण कुकरचे झाकण लावून साधारणतः 2 शिट्या व्यवस्थित करून घेणार आहोत। त्यामुळे आपली भाजी परफेक्ट अशी शिजेल। आपण पाहू शकता कुकरची प्रथम 1 शिटी झाली होती, आता ही दुसरी शिटी आहे। आता गॅस बंद करून कुकर थंड करण्यास ठेवूया, त्यानंतर आपण भाजी सर्व करूया। कुकरची पूर्णपणे वाफ गेल्यानंतर झाकण उघडून आपण पाहू शकता आपली आचारी स्टाईल चवळी बटाटा भाजी पूर्णपणे खाण्यास तयार झाली आहे। ती आता आपण सर्व करूया। अशा प्रकारे तयार झाली आचारी स्टाईल चवळी बटाटा भाजी। ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाकरीबरोबर किंवा पुरीबरोबरही खाऊ शकता। फारच अप्रतिम अशी चव लागते। तुम्ही अशा प्रकारे भाजी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। पुन्हा भेटूया अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसह। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।